टॉपिक आहे assertive into exclamatory. टॉपिक सोपा आहे तर त्याला अवघड करून टाकलंय तुम्ही. assertive ला आपण मराठीत काय म्हणतो विधानार्थ. मराठी पण माहिती पाहिजे तुम्हाला. इंग्लिश तर आहेच ऑलरेडी, पण assertive ला काय म्हणतात मराठीत तेही जाणलं पाहिजे तुम्ही. assertive ला विधानार्थी, exclamatory ला आपण काय म्हणतो उद्गारवाचक. विधानार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य आपल्याला काय करायचं बनवायचं, दोघांचं रिलेशन सांगायचं. विधानार्थीचं उद्गारवाचक, उद्गारवाचकचं विधानार्थी वाक्य काय करायचं दोघांचं रिलेशन आहे. मग ह्या assertive to exclamatory साठी एक्झाम मध्ये एकच मार्कचा प्रश्न असतो, तोही कन्फ्युज करतोय तुम्हाला. कन्फ्युज कशामुळे करतात, एक ट्रिक्स आहे छोटीशी, ती ट्रिक्स वापरा. आता assertive to exclamatory करताना बघा तुमच्या सेंटेन्स मध्ये अ व्हेरी दिसतं पहा. अ व्हेरी दिसलं ना की आपण इकडे यूज काय करायचं, व्हॉट यूज करायचं. काय यूज करायचं, व्हॉट. हाय डोक्यामध्ये पार्ट ठेवायचा. अ व्हेरी आलं की काय ठेवायचं, व्हॉट. अजून आर्टिकल तुम्हाला अ ग्रेट घेतलं, हे विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ग्रेट आहे, हे व्हेरी सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे, ग्रेट सुद्धा ऍडजेक्टिव्ह विशेषण आहे. अ ग्रेट आलं तरी सुद्धा तिथे काय यूज करायचं बाळांनो, व्हॉटच यूज करायचं. ही ट्रिक आहे. त्याच्याच बरोबर अ ग्रेट आहे, अ व्हेरी आहे. अ व्हेरी आलं तर वाक्यातलं व्हेरी काढायचं, जे विशेषण आहे ते टाकायचं. वाक्यामध्ये अ ग्रेट आहे तेच घ्यायचंय, व्हॉट टाकायचं. आर्टिकल तुम्हाला ॲन आलं, ॲन ए आणि ॲन हे दोन्ही आर्टिकल आहे. ॲन आर्टिकल आलं किंवा ॲन असं म्हटलं मी, ॲन एक्साइटिंग. ॲन एक्साइटिंग सेंटेन्स मध्ये दिसतंय, आर्टिकल ॲन सेंटेन्स मध्ये दिसतंय, ए दिसतंय, तेव्हा यूज करायचं काय, व्हॉटच यूज करायचं. काय यूज करायचं, व्हॉट. अजून याच्यात एक ट्रिक आहे. व्हॉट झाला हा WH assertive to exclamatory करताना अजून ट्रिक काय आहे बघा. व्हेरी सेंटेन्स मध्ये इथं मी अ व्हेरी दिले का, आर्टिकल अ अँड दिले का, नाही, नुसतं व्हेरी दिलंय. व्हेरी काढायचं, काय यूज करायचं बाळांनो, हाऊ यूज करायचं, हाऊ. म्हणजे हे व्हेरी ओमिट करायचं, काढून टाकायचं, त्याच्या जागी काय द्यायचं, हाऊ. किंवा नुसतं अ ग्रेट नाही, नुसतं काय आहे, विशेषण ग्रेट आहे, ग्रेट. आर्टिकल काहीच नाही इथे, जिथे आर्टिकल दिसत नाहीये तिथे काय यूज करायचा, हा. काय यूज करायचा. आता फॉर एक्झाम्पल आहे, मी एक्झाम्पल देतो, उदाहरणार्थ. फॉर एक्झाम्पल कोणाचं देतो, व्हेरीचं देतो. कोणाचं देतो, व्हेरीचं. असं घेतलं, शी इज व्हेरी केअरफ्री गर्ल, असं सेंटेन्स आहे. आणि इथे सेंटेन्स मध्ये प्रश्न विचारलाय तुम्हाला, रिराइट द सेंटेन्स beginning with how टिंब. किंवा असा प्रश्न विचारला जाईल, मेक इट एक्सक्लामेटरी, उद्गारवाचक करायचं. असे दोन प्रश्न मी इथे दिलेले. मेक इट एक्सक्लामेटरी करायचे, सेंटेन्स मध्ये काय दिसतंय रे तुमच्या, व्हेरी दिसतंय. मी ट्रिक दिला, सोप्या ट्रिक्स आहे. कुठे आहे, इथं व्हेरी आहे. व्हेरी दिसलं की काय यूज करायचं पहा. व्हेरी दिसलं, कुठला WH येतोय. आता व्हेरी घेणार का, नाही. व्हेरी वाक्यामध्ये घ्यायचं नाही, तो ओमिट करायचा. त्याच्या जागी काय घ्यायचं इकडे, पुढे कोण आहे, केअरफ्री.
हे ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. केअरफ्री, केअरफुल, केअरलेस, फेथफुल, लॉयल. ऍडजेक्टिव्हची चैन येते ना, विशेषण. कुठलं विशेषण दिलं? केअरफुल. रिच, पुअर, ब्युटिफुल, हँडसम, है ना. तर इथे केअरफ्री दिलंय. व्हेरीच्या जागी हाऊ. केअरफ्री ते आहे ऑलरेडी. कोण आहे? गर्ल. पण राहताय एक दोन टॉपिक राहताय. तो म्हणजे काय? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे आपल्या इकडे? हेल्पिंग वर्ब कुठला आहे तिला मदतीला? पूर्वीचा कुठला आहे? इज. हे हेल्पिंग वर्ब जे आहे ना, हे इथे मागं आलं पाहिजे. मग इज असेल, वॉज असेल, वेअर असेल, हॅव असेल, हॅज असेल, हॅड असेल, कॅन असेल, कुड असेल, शुड असेल, वुड असेल, भरपूर काय. जे हेल्पिंग वर्ब दिसेल ते तुमचं कुठं आलं पाहिजे? शेवट आलं पाहिजे. आणि अजून एक बघा, इथे तर आपण हाफ मार्क्स मिळवला. अजून एक इथे या हाफ मार्क्सला इथे पहा एक्सक्लेमेटरीचं चिन्ह हे फार जरुरी असतं. टोटल मिळून तुम्हाला याला किती मार्क्स मिळतात? मग इथं 1 मार्क्स. थोडीशी सिली मिस्टेक जरी तुम्ही एक्सक्लेमेटरी मार्क दिलं नाही किंवा हेल्पिंग वर्ब तुम्ही ओमिट केलं, दिलंच नाही, त्याच्यात यूज नाही केलं, तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. कारण ग्रामरला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा काय कराव्या लागतात? पाहाव्या लागतात. तुम्हाला ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे अजून काही समस्या नाहीये. त्याच्या समस्येचं अजून निराकरण जर करायचं असेल तर जास्तीत जास्त वाक्यांची तुम्ही काय करा? प्रॅक्टिस करा, सराव करा. जसं मी इज व्हेरी केअर फ्री गर्ल असं वाक्य दिलंय. प्रश्न विचार मेक इट एक्सक्लेमेटरी असा प्रश्न विचारलाय. किंवा रिराइट द सेंटेन्स बिगिनिंग विथ हाऊ. हाऊने वाक्याची सुरुवात केलेली आहे. केली का हाऊ? त्याच्या पुढे कोण घेतलेलं आहे? केअर फ्री. त्याच्यानंतर गर्ल. कोण गर्ल? शी इज. आणि मागे काय दिलाय? एक्सक्लेमेटरी. समजलं तुम्हाला? अजून मी याच्यामध्ये तुम्हाला वाक्य देतो. एवढा टॉपिक प्लीज कृपया तुम्ही काय करा? नोट करून घ्या.